अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातीलच नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अक्षरशः पावसामुळे अनेक नागरिकांना याचा फटका बसलेला आहे। अनेकांच्या शेतामध्ये पाणी आहे, अनेकांच्या घरामध्ये पाणी आहे आणि अक्षरशः नागरिकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे। खरं तर मी सध्या धामगाव यामध्ये आहे आणि यामध्ये या गावामध्ये अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आपलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर एक चित्र आपण समोर बघू शकतो की विदारक चित्र आहे। अगदी पै गोळा करून जमवलेला हा संसार अगदी उद्ध्वस्त झाल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेल्या किंवा जे घर आहे ते पूर्णपणे वाहून गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्यांचं हे नुकसान झालं आहे ते सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, खरं तर अगदी विदारक चित्र आहे, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आमच्या सुद्धा सद्भावना तुमच्या प्रती आहेत। मात्र नक्की हे काल कधी हे नुकसान झालं आणि काय सध्या परिस्थिती आहे तुमची? हे नुकसान झालं 9:30 वाजता, 9-9:30च्या दरम्यान म्हणजे पाणी पूर्ण इथं आलं ह्या घरातनी आणि पूर्ण एवढं तर नुकसान झालंच आहे। आपण खाण्यापिण्याचे गहू तांदूळ डाळ हे सुद्धा म्हणजे पूर्ण भिजलेली। टाईमच म्हणजे उचलण्याला टाईमच नाही भेटला का कसं न्यावा एवढ्या पाण्यातनी, कुठं न्या, कारण का पाणी जे होतं ते इथपर्यंत मुंडक्यापर्यंत पाणी होतं आमच्या घरातनी। त्याच्यानं आम्हाला काहीच काढता आलं नाही आणि आम्हाला अशी माहिती नाही आलं का एकदमच पाणी इथून आलं। म्हणजे जसं 5-5 मिनिटांनी पाणी होतं ते पाणी पूर्ण म्हणजे एकदम वाढीवर होतं। जसं पाणी वाढत गेलं तसं मग ह्या पाण्यातून आम्ही आपला जीव वाचवा, काही धान्य काढावं, काही आमचे भांडे काढावं, का आमचे ढोर वाचवा, त्याच्यावर आम्ही काहीच काढलं नाही आणि काढणंसुद्धा झालं नाही। तर आता ही विदारक परिस्थिती झालेली आहे, याच्यानंतर आता काय प्रशासनाने तुमच्यासोबत संपर्क साधला आहे किंवा काही मदतीचं आश्वासन तुम्हाला दिलंय का आता सध्याच्या घडीला? नाही दिलं। याच्यानंतर आमच्या मागं एक वेळेस अशी घटना झाली होती, तेव्हासुद्धा आमची ही परिस्थितीच अशीच होती। तेव्हाही आमचं घर पडलं होतं, तरी आम्हाला कोणत्या शासनानं आम्हाला असा म्हणजे हे दिलं नाही, मदत दिली नाही ना काही दिली नाही, कोणच दिली नाही। कारण हे घटना आमची आता माझं लग्न झालं 10-11 वर्षापासून ही दुसऱ्यांदा घटना झालेली आहे माझ्यासोबत। तर असंच पहिल्यांदाही झालं होतं, तर असंच झालं, पूर्ण नुकसान झालं होतं आणि आता सुद्धा हे असंच। त्यावेळेस संबंधित लोकांनी तुम्हाला काय सांगितलं? ज्यावेळेस पाठीमागे एकदा नुकसान झालं त्यावेळेस संबंधित लोकांनी तुम्हाला काय सांगितलं होतं का? म्हणजे त्यांनी अशी सोय करून दिली, समजा बा इथं राहा असं फक्त बोललेले होते ते, का इथं राहा बा म्हणून। त्याच्या व्यतिरिक्त आमची काहीच मदत दिली नाही। आज रात्री झाल्याच्या नंतर आज कुठे राहताय तुम्ही? आता कुठे? आज आम्ही आता सध्या जे हे माझे मुलं बाळ घेऊन हे शेंडे आहे नितीन शेंडे याच्या घरी माझे मुलं दोन मुलं आणि मी इथं नितीन शेंडेच्या घरी राहत होते। रातभर तिथं राहिली आणि सकाळी इथं आली। इथं येत होते तर पाणी म्हणजे सकाळीपर्यंत खूप पाणी होतं, त्याच्यानं काही इथं येणं झालंच नाही। मग इथून पूल कमी झाला तेव्हा ते आम्ही इथं आलो। नंतर इथचे भांडे समजा जे काय होते ते थोडे बहुत जे जेवणाचे ते नंतर काढले। तर आपण बघू शकतो की अंतर्मनातल्या ह्या वेदना आहेत। प्रशासनानं आम्हाला वेळेवरती मदत करावी। खरं तर अशी टाहो जो आहे ते हे कुटुंब पोहतंय। आपलं बघू शकतो अगदी संसार उघड्यावरती आलाय, पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांचं जे पूर्ण कुटुंब आहे किंवा जे घर आहे ते आपण बघू शकतोय की पूर्णपणे वाहून गेलं आहे आणि अगदी अतोनात नुकसान झालं। आता उद्याचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे। त्यामुळं प्रशासनाला आम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की लवकरात लवकर या कुटुंबाला जी काही मदत आहे ती वेळेवरती आणि लवकरात लवकर पोहोचवावी। कारण यापूर्वी सुद्धा त्यांच्या बाबत असाच घटना घडलेली होती, त्यावेळेस सुद्धा मदत मिळालेली नव्हती। आता तरी प्रशासनाने त्यांना मदत मिळावी, खरं तर हे आम्ही त्यांना आवाहन करतोय आणि लवकरात लवकर त्यांना मदत करून हे जे कुटुंब आहे, ज्या कुटुंबावरती हा जो आघात झालेला आहे त्या मदत मिळाल्याच्या नंतर ह्या कुटुंबाला उभारी मिळण्यासाठी ते निश्चितच मदत महत्त्वपूर्ण ठरेल। कॅमेरामॅन अनिकेत धायतोंडे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, नांदगाव खंडेश्वर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।